सन्माननीय आपल्या शाळेचे सर्वा भैयासाहेब, प्रमुख अतिथी आमचे मित्र विठ्ठलजी महाजन, आमचा लाडका विद्यार्थी जो आज अधिकारी झाला आहे म्हणून त्यांना आम्ही साहेब म्हणतो, आणि माजी मुख्याध्यापक आमचे आदरणीय मार्गदर्शक वाणी सर, माझे मित्र आणि आजचे मुख्याध्यापक सावंत सर आणि विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे आणि सणाच्या दिवशी सगळे आनंदित असतात. सणामध्ये या ठिकाणी साजरा करणं हा एक मुद्दा असतो आणि साजरा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण साजरा करत असताना या ठिकाणी त्या सणाच्या मागचा इतिहास हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. आणि इतिहास हा आपला भारताचा जगात कोणाचाच नाही असा आहे. आपल्या 4 वेदांमध्ये आयुर्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद या 4ही वेदांमध्ये जगातलं सगळ्यात मोठं विज्ञान लपलेलं आहे. आणि याच विज्ञानाचा आधार घेऊन आजपर्यंत जगात मोठे मोठे शोध लागले आहेत. विमानाचा शोध हजारो वर्षापूर्वी भारतात लागला होता. राईट बंधूंनी ते वाचून त्यांच्या डोक्यात कल्पना आली. आयुर्वेदामध्ये अशा औषधी आहेत की जगातले सगळे शोधलेल्या ॲलोपॅथीच्या औषधींपेक्षा श्रेष्ठ आणि वरिष्ठ की जे चमत्कार घडवू शकतात अशा औषधी आपल्या इतिहासामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, वेदांमध्ये आहेत. आणि हे सगळं ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं, आपण चमकणाऱ्या वस्तूकडे आकर्षित झालो होतो, फॉरेन संस्कृतीकडे आकर्षित झालो होतो. पण आज आपल्याला आपल्या मूळ पायाची आठवण झालेली आहे आणि आज खऱ्या प्रकारे भारताच्या प्रगतीची जी चाकं आहेत ती वेगाने फिरू लागली आहेत. आणि त्यात या सगळ्या प्रगतीचे साक्षीदार तुम्ही आणि आपण आहोत. म्हणून ही प्रगती आणखीन सध्या 60च्या स्पीडने चालू आहे. 120च्या स्पीडने जेव्हा ती सुरू होईल त्यावेळेस आपण जगातल्या सगळ्या देशांना मागे टाकू. आणि कुठलीही गोष्ट जर जगात कुठल्याही देशाला करायची असेल तर प्रथम सल्ला भारताच्या सगळ्या वैमानिकांचा, शास्त्रज्ञांचा आणि डॉक्टरांचा घेतल्याशिवाय जग पुढे हलणार नाही. तो एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आणण्याचं काम सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही जे कराल, करत करत अभ्यास जडमती होत सुजान, रसरी आवत जावत है सील पर पडत निशान. संत कबीरांनी सांगितलं आहे की जगात अशक्य असं काहीच नाही. बागुलसरांनी लिहून दिलेलं भाषण मोठ्या हिमतीने ज्या मुलांनी बोलून दाखवलं त्यांना असं वाटत होतं की आमच्याने होईल की नाही. पण आज ते प्रथमतः बोलले, पुढच्या वेळेस ते याच्याही पेक्षा जास्त तयारी करतील. सुरुवात होणं महत्त्वाचं आहे आणि सुरुवात जर झाली तर त्याला या ठिकाणी 4 चांद लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून या मुलांकडे बघून बाकीच्यांना सुद्धा तयारी करणं महत्त्वाचं आहे. पुढच्या वेळेस लाईन लागली पाहिजे 26 जानेवारीच्या दिवशी. याच्यावर आम्ही पण बोलू.